नावातली स्पंदनं ती तुम्ही पुस्तकात दिलेली लिहिली आहेत. हो मग ही खरंच त्याने फरक पडतो? हो, किती फरक पडतो? खूप फरक पडतो. तुम्हाला मी एक फरक सांगतो हां, तुम्हाला. उदाहरण सांगू शकाल? ज्यांची जन्मतारीख हं, 2/11 हं, हां आणि समजा 1922 आहे, हं. तर ह्याच्यात काय झालं 2 हो, जास्त वेळा आला. जास्त वेळा आला. बरोबर आहे. आणि नाव पण आहे ना, पहिलं नाव त्याची पण बेरीज आहे ती 22 आहे. 22 नाही, समजा 20 येते. हं, मग अशा वेळेला 2चा इम्पॅक्ट वाढला. हं, 2 जास्त प्रेशर करायला लागलं. हं. तेव्हा खूप काही बदल आयुष्यात होतो हं. आणि अगदी मिझरेबल लाईफ जगावं लागतं अशा लोकांना. आणि हे उदाहरण मी इमोशनल बोलतो. खूप असतात का दोनचे? प्रचंड इमोशनल. नवऱ्याशी पटत नाही, मुलाशी पटत नाही, घरातल्या खरं तर पहिल्यांदा आईवडिलांशी पटत नाही. हे सगळं जे होतं ना, ते तारखेला जन्म घेतला, ही काय आपली चूक नाही आहे. नाहीये, खरंय. पण तुम्ही जन्माला आल्यानंतर नाव ठेवायचा जो तुम्हाला एक चांगला चान्स असतो ना, तो आपण घालवून बसतो. तेच जे नाव 1 वर आणलं ना, तर खूपसा मानसिक बदल घडून येतो आणि तो मी बघितलेला आहे.